आपण जर बघितलं तर खरा प्रश्न जो आहे लाडक्या बहिणींच्या अपात्रतेवर खूप प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत. विरोधक देखील टीका करतायत. रोहिणी खडसे जे आहेत आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या नेत्या आहेत, त्या वारंवार आपल्याकडे टीका करत असतात. काय नेमका प्रश्न आहे हा? खरं तर विरोधकांच्या टीकेकडे मी लाडकी बहीणच्या जर योजनेसंदर्भात आपण बोलायला गेलं तर मी काही फार आम्ही कोणी लक्ष देत नाही. त्याला कारणही आहे. कारण याच विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली होती की हे आणूच नका, हिची अंमलबजावणीच करू नका, शासनाचं अमुक अमुक नुकसान होईल, तमुक नुकसान होईल. काही मंडळी तर हायकोर्टापर्यंत गेलेली होती. त्यामुळे ज्यांनी हायकोर्टामध्ये या योजनेच्या विरोधात केस दाखल केलेले आहेत त्यांना आज लाडक्या बहिणींचा पुळका येऊ शकत नाही. खरं तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ही योजना सुरू झाली, ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, स्वर्गीय दादा असतील आणि आता सुनेत्रा काकी असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महायुतीच्या सरकारच्या अंतर्गत लाडकी बहीण योजना ही अशीच अविरतपणे महिलांसाठी, माता भगिनींसाठी सुरू ठेवणार आहोत. अधिकाधिक उलटर या यंदाच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याने कृषी विभागाने पहिलं महिला शेतकऱ्यांसाठीचं धोरण आणलं. त्याच्याकडे सुद्धा आम्ही अधिकाधिक महिला शेतकऱ्यांपर्यंत त्यानिमित्ताने पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. लखपती दिदी असेल, अशा अनेक योजना आहेत ज्याच्यातून महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याचा आमचा मानस आहे, प्रयत्न आहे. त्यामुळे जशी लाडकी बहीण योजना आहे तशीच महिलांसाठी, महिला शेतकरी भगिनींसाठी ही नवीन जे कृषी धोरण आणलेलं आहे महिलांसाठीचं, ते सुद्धा तितकंच उपयुक्त ठरणार आहे. आणि महायुतीचं सरकार म्हणून आम्ही सकारात्मक लोकांच्या प्रतीच्या ज्या बाबी आहेत त्याच्याकडे जास्ती लक्ष केंद्रित करत असतो. त्यामुळे टीका या होत राहणार. ज्यावेळेला आपण काम चांगलं करत असतो, लोकांपर्यंत पोहोचत असतो, त्यावेळेला सरकारवर टीका होणं स्वाभाविक आहे आणि विरोधक म्हटल्यावर ते टीका करणारच. पण आम्ही साधारणपणे महायुतीच्या सरकारचं एकच धोरण आहे की आपण अधिकाधिक लोकांपर्यंत शासकीय योजना यशस्वीपणे पोहोचवणं.